आज मी वचन देतो माझ्या प्रत्येक बहिणीला पैसे वाटप होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे जानेवारी आणि आत्ताचे सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज महिलांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा होणार आहे आणि अशा पद्धतीचे मेसेज देखील महिलांना मिळणार आहेत. सोबतच हे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार, कोणत्या महिला यासाठी पात्र असणार आणि सोबतच 1, 2 ते 3 अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठ्या अपडेटसुद्धा आलेल्या आहेत. संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर आज महाराष्ट्रातील एकूण 3 विभागामध्ये पैसे वाटप होणार आहेत. ते म्हणजे लाडकी बहीण योजनेविषयीचे आणि सोबतच 8व्या हप्त्याची तारीख देखील जाहीर झालेली आहे. आतापर्यंत महिलांना 7व्या हप्त्याची प्रतीक्षा होती, परंतु आता 7व्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आणि आजपासून पैसे महिलांना वाटप करण्यास सुरुवात होणार आहे. सोबतच आता 8वा हप्ता कधी मिळणार याची देखील उत्सुकता लागलेली होती आणि यातच आता 8व्या हप्त्याची तारीख देखील महिलांना जाहीर झालेली आहे. परंतु जर तुम्हाला 7वा आणि 8वा हप्ता पाहिजे असतील तर 4 नियम तुम्हाला पालन करावेच लागणार आहेत. कारण की आत्ताच काही दिवसांपूर्वी तुम्ही पाहिले असेल 60 लाख अर्ज जे आहे ते बाद करण्यात आलेले आहेत. फक्त हे 4 नियम त्यांनी पूर्ण केले नाहीत, त्यामुळे या 60 लाख महिलांना आता इथून पुढे लाभ मिळणार नाही. चला तर हे 4 नियम नेमकं कोणते आहेत ते देखील आपण जाणून घेऊया. परंतु सोबतच मकर संक्रांतीनिमित्त आपण स्पेशल गिफ्ट देखील वाटप केलेलं आहे, ते म्हणजे 7 पैठणी साड्या. आणि अशा तुमचा भरघोस प्रतिसाद पाहून आपण आता नवीन पुन्हा एकदा 25 पैठणी साड्या ज्या आहेत ते वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या साड्या कोणत्या महिलांना मिळणार, कशा पद्धतीने मिळणार किंवा कधी मिळणार, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेऊया. त्याच्या अगोदर हे 4 नियम माहिती करून घेऊया, जेणेकरून तुम्हाला देखील पैसे मिळण्यास कुठल्याही प्रकारची अडचण किंवा उशीर होणार नाही आणि तुम्हाला देखील पैसे 100% मिळून जातील. चला तर हे 4 नियम कोणते आहेत ते जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे पहिला नियम यामध्ये यांनी सांगितलेला आहे, जर तुम्ही इतर कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल, मग ती लाडकी बहीण व्यतिरिक्त योजना असेल, संजय गांधी योजना असेल, निराधार योजना असेल किंवा इतर कुठली योजना असेल, तर ज्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ मिळतो, अशा जर योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरणार आहात. अशा पद्धतीचा पहिला नियम यांनी ठेवलेला आहे. याच्यानंतर दुसरा आणि सर्वात महत्त्वपूर्ण नियम यांनी सांगितलेला आहे, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला तुमच्या नावावर 4 चाकी नसायला पाहिजे. कारण की भरपूर महिलांचा असा विषय झालेला आहे, घरी 4 चाकी असूनसुद्धा लाभ घेत आहेत महिला. सुरुवातीला हा नियम त्यांनी निष्कासित केला, परंतु आता पुन्हा एकदा हा नियम यांनी आणलेला आहे. जर तुमच्या घरी 4 चाकी असेल तर तुम्हाला इथून पुढील लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळणार नाहीत. तिसरा आणि चौथा नियम तर सर्वात महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की याच नियमावर बरंचसं काही अवलंबून आहे. तिसरा नियम असा सांगतो की जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे पाहिजे असतील तर तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक असायलाच पाहिजे आणि सोबतच तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. जर उत्पन्न तुमचे 8 लाखापेक्षा जास्त असेल तर मग मात्र तुम्हाला इथून पुढे 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. आणि चौथा आणि सर्वात महत्त्वपूर्ण नियम म्हणजे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अटी मान्य केल्या नसतील तरी देखील तुम्हाला इथून पुढे 1 रुपया मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेच्या अटी काय होत्या, तर सर्वात प्रथम म्हणजे तुमची 21 वर्ष वय पूर्ण असायला पाहिजे आणि इतर तुम्ही कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसायला पाहिजे. सोबतच तुम्ही इन्कम टॅक्स भरत नसायला पाहिजे. अशा पद्धतीचे नियम यांनी सुरुवातीला सांगितले होते. ते सर्व नियम जर पालन केले तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. सर्वात प्रथम म्हणजे आज एकूण 3 विभागामध्ये पैसे वाटप होणार आहेत फक्त लाडक्या बहिणींसाठी. हे 3 विभाग अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत आणि या 3 विभागातच आज डायरेक्ट पैसे DBT माध्यमाद्वारे जमा होणार आहेत. चला तर ते 3 विभाग नेमके कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर लगेच आपण पैठणी साड्या कशा पद्धतीने तुम्हाला मिळतील आणि आतापर्यंत कशा पद्धतीने सबस्क्रायबर्सला आपले मिळालेले आहेत ते देखील आपण पुढे जाणून घेऊया. या 3 विभागामध्ये सर्वात पहिला विभाग येत आहे तो म्हणजे पुणे विभाग, जेणेकरून पुणे विभागामध्ये आतापर्यंत पैसे जे आहे ते वाटप झालेले नाहीत. फक्त 60 ते 70% महिलांना पैसे वाटप होण्यास राहिलेले आहेत. म्हणजे भरपूर आकडा आहेत हा. आता ह्या महिलांना पैसे कधी मिळणार, तर आज या महिलांना पैसे मिळणार. चला तर पुणे विभागामध्ये कोणते जिल्हे आहेत ते आपण जाणून घेऊया. पुणे विभागामध्ये आहेत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच सिंधुदुर्गसुद्धा या पुणे विभाग जिल्ह्यामध्ये येत आहे. कारण की आता त्याच्यानंतर दुसरा विभाग अत्यंत महत्त्वपूर्ण विभाग आहे तो म्हणजे नागपूर विभाग. जर तुमच्या जिल्ह्याचे नाव खाली येत असेल तर कमेंटमध्ये व्हिडिओला लाईक लगेच करून टाका आणि एक छान अशी कमेंट लगेच करून टाका. सर्वात प्रथम म्हणजे दुसरा विभाग आहे नागपूर विभाग. नागपूर विभागात आहे भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ. अशा पद्धतीने दुसऱ्या विभागात सुद्धा आज पैसे महिलांना 21 रुपये 7वा हप्ता वाटप होणार आहे. त्याच्यानंतर तिसरा आणि महत्त्वपूर्ण विभाग आहे तो म्हणजे कोकण विभाग. आता कोकण विभागात कोणते जिल्हे येतात तरी तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर. कोकण विभागात येते ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोबतच नाशिकसुद्धा पुणे विभागामध्ये येत आहे आणि
त्या जिल्ह्यांना आज पैसे वाटप होणार आहेत आपण सांगितलेलं. आता भरपूर महिला विचार सर आमच्या जिल्ह्यांचं काय, आमच्या जिल्ह्यांना कधी पैसे मिळतील? तर हे पहा, तुमच्या जिल्ह्याला सुद्धा लवकरच पैसे मिळणार आहेत. फक्त अगोदर हे 3 विभाग आपण सांगितल्याप्रमाणे वाटप होणार आहे आणि त्याच्यानंतर लगेच राहिलेल्या विभागांना देखील उद्या किंवा परवा दिवशीपासून पैसे जे आहे ते जमा होण्यास सुरुवात होणार आहे. चला तर आता महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊया, ते म्हणजे पैठणी साड्या. या साड्या कशा पद्धतीने आपल्या सबस्क्रायबरला आतापर्यंत 7 पैठणी साड्या आपण अगोदर वाटलेल्या होत्या आणि या 7 पैठणी साड्या वाटप झाल्याच्या नंतर आता आपण पुन्हा एकदा 25 साड्या वाटप करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला अतिशय फक्त 3 नियम आपण ठेवलेले आहेत, ते जे की आपण व्हिडिओच्या शेवटी लगेच जाणून घेऊया. त्याच्या अगोदर म्हणजे आज 7वा हप्ता वाटप होणार आहे, परंतु फक्त या 3 विभागातच, जे की विभाग आपण तुम्हाला सांगितलेले आहे. आणि आता जानेवारी अधिक फेब्रुवारी अशा प्रकारचे 2 महिन्याचा लाभ जो आहे तो 21 अधिक 21 तुम्हाला मिळणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे आता जानेवारीचा हप्ता तर आज येणारच आहे. सोबतच आता 8व्या हप्त्याची तारीख देखील, ती म्हणजे फेब्रुवारी हप्त्याची तारीख देखील जाहीर झालेली आहे. ही तारीख नेमकं काय असणार आणि महिलांना आता एकूण किती पैसे मिळणार? तर महिलांना आता मिळणार आहेत 21 अधिक 21 रुपये, म्हणजे 4,200 रुपये महिलांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारचे उशीर किंवा कट पैसे होणार नाहीत. प्रत्येक महिलेला आता हा लाभ मिळणार आहे. परंतु ज्या 60 लाख महिला बाद झालेल्या आहेत त्यांचे कारण तर आपण अगोदरच पाहिलेले आहे. आणि आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेसोबतच 2 मोठ्या नवीन योजना देखील जाहीर झालेल्या आहेत आणि या योजना आत्ताच जाहीर झालेल्या आहेत आणि सर्वात अगोदर आपण ही अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत अख्ख्या यूट्यूबवर. त्यामुळे चॅनल नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करायला तुम्ही करून टाकायचं आहे आणि व्हिडिओला लाईकसुद्धा लगेच करायचं आहे. या 2 नवीन योजनांमध्ये सर्वात पहिली योजना आहे ती म्हणजे अन्नपूर्णा योजना, जी की तुम्हाला माहिती असेल ही गॅसची योजना आहे मित्रांनो. ही या योजनेच्या अंतर्गत महिलांना जो आहे तो 3 गॅस सिलेंडरचा लाभ दिला जात होता आणि यामध्ये काही महिलांना तर लाभ मिळाला, परंतु काही महिला वंचित राहिलेल्या आहेत. तर त्या वंचित महिला कशामुळे राहिल्या? तर त्यांच्या नावावर जर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल तरच त्या महिलांना पैसे मिळणार आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण अट आहे ती म्हणजे तुमचे उत्पन्न, आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे किंवा 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे, तरच तुम्हाला हा अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि तिसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे गॅस तुम्ही बुकिंग करूनच भरायला पाहिजे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. त्याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वपूर्ण योजना ती आहे म्हणजे आता घरकुल योजना. या योजनेचा GR तर आलेला आहे, परंतु अजूनपर्यंत फॉर्म भरण्याची लिंक जी आहे ती अजूनपर्यंत देखील आलेली नाही. आणि आता या फॉर्म भरण्याची लिंक कधी येणार हा महिलांना प्रश्न पडलेला होता, परंतु आता टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. फॉर्म भरण्याची लिंकसुद्धा आता येत्या 2 दिवसाच्या आत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि या 2 दिवसाच्या आत ज्या महिला अर्ज करतील अशाच महिलांना 20 लाख महिलांना घरकुल जे आहे ते मिळून जाणार आहे. यामध्ये जर तुमचा नंबर लावायचा असेल तर तुम्हाला फक्त एकच काम करावे लागणार आहे, ते म्हणजे आपण सांगितलेले कागदपत्र अगोदरच रेडी ठेवा. फॉर्म सुटला की लगेच अर्ज करून टाका आणि हे घरकुल जे आहे ते तुमच्या नावावर करून घ्या. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असायलाच पाहिजे. दुसरी अट म्हणजे यामध्ये असे आहे, तुमच्या नावावर कमीत कमी 1 ते 2 गुंठे जमीन असायलाच पाहिजे. जर जमीन नावावर नसेल तर मग मात्र अडचण येणार आणि पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. परंतु जर जमीन नावावर नसेल तरी देखील काय करायचे जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरता येईल, तर त्यासाठी तुम्हाला घ्यायचे आहे संमतीपत्र, जे की 100 रुपयाच्या बॉन्डवर साईन करून ते घ्यायचे आहे. आणि ते संमतीपत्र घेतले की लगेच तुम्ही तुमच्या फॉर्म भरू शकता आणि तुमच्या घर बांधण्यासाठी परमिशन त्यावर असते. त्यामुळे तिसरी अट महत्त्वपूर्ण अट ठरणार आहे, ती म्हणजे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला असाल तर तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे, तरच तुम्हाला हा लाभ जो आहे तो घरकुलाचा मिळणार आहे. आता सर्वात प्रथम म्हणजे 3 बँकांना जे आहे ते प्राधान्य देण्यात येणार आहे. हे 3 बँका कोणत्या असणार? तर पहिली बँक असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि तिसरी म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक. इतर बँकेत जर खाते असेल तर पैसे येतील का? तर हे पहा, प्रत्येक कोणत्याही बँकेत खाते असू द्या पैसे येणार. परंतु यासाठी महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या म्हणजे तुमचे आधार कार्ड लिंक असायला पाहिजे, सर्व माहिती अप टू डेट असायला पाहिजे आणि प्रत्येक एक गोष्ट तुमची क्लिअर असायला पाहिजे, तरच पैसे जे आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत. आता महत्त्वपूर्ण म्हणजे सिलाई मशीन योजना. काही दिवसांपूर्वी सिलाई मशीनचे अर्ज देखील तुम्ही गेल्या वर्षी म्हणजे 2024मध्ये अर्ज देखील केले असतील, परंतु तुम्हाला सिलाई मशीनचा 1 रुपयासुद्धा अजूनपर्यंत मिळालेला नसेल. तर त्याचे कारण म्हणजे तेव्हा भरपूर अर्ज आले होते आणि त्यामुळेच सर्व ज्या महिला शिंपी महिला नव्हत्या त्यांनी देखील अर्ज केले होते. परंतु आता ज्या लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आहेत अशाच महिलांना संधी मिळणार आहे, ती म्हणजे शिलाई मशीन साठी अर्ज करण्यासाठी. त्यासाठी तुम्हाला फक्त 2 ते 3 दिवस वाट पाहायची आहे, कारण की आपल्या चॅनलवर उद्या किंवा परवा दिवशी नवीन व्हिडिओ येत आहे, तो म्हणजे सिलाई मशीन योजना फॉर्म कसा भरायचा, कशा पद्धतीने भरायचा आणि कुठे भरायची लिंक देखील आपण सर्वात अगोदर तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. त्यामुळे चॅनल नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन योजना आली की सर्वात अगोदर माहिती जी आहे ती मिळत राहील. आता सर्वात प्रथम म्हणजे
आता तुम्हाला तर पैठणी साड्या तर आपण वाटलेल्या आहेतच आणि आता नवीन पैठणी साड्या जर पाहिजे असतील तर तुम्हाला 25 पैठणी साडीसाठी नेमकं काय करायचं आहे तर हे पहा. सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला एकच काम करायचं आहे ते म्हणजे हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. त्याच्यानंतर व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. त्याच्यानंतर चॅनलला सबस्क्राईब तर तुम्ही केलं असेलही, नसेल केलं तर करून टाका. आणि तिसरी आणि महत्त्वपूर्ण अट म्हणजे तुम्ही खाली व्हिडिओच्या खाली एक छान अशी कमेंट करायची आहे, धन्यवाद सर, आम्हाला पैसे मिळाले किंवा आम्हाला पैसे मिळाले नाही. तुमचं काही अडचण असेल तर ते तुम्ही सांगू शकता आणि एक छान अशी कमेंट खाली नक्की करून जा, जेणेकरून या 25 पैठणी साड्या तुमच्यापर्यंत देखील मिळतील. जरी मकर संक्रांती आता तुम्हाला साडी मिळाली नसेल, परंतु आपण फक्त 7 महिलांना आपण वाटलेले आहेत आणि आता 25 पैठणी साड्या ज्या आहेत त्या आता वाटप सुरू होणार आहे. आता या 25 पैठणी साडी जर पाहिजे असतील तर लगेच एक छान अशी कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ही साडी तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवू. आणि अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी यूट्यूबवर सर्वात अगोदर आपण अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला तर बनतच आहे. आणि आज महिलांना 7वा हप्ता मिळणार ही गोष्ट आता फायनल झालेली आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण किंवा बदल जो आहे तो होणार नाही. डायरेक्ट महिलांच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा होऊन जाणार आहेत. धन्यवाद.